नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो अत्यंत गुड न्यूज आणि ती म्हणजेच काय, महापारेषणची भरती आलेली आहे। विद्युत सहाय्यक एकूण पदे 2623, याच्या आधी कमी पदे होते, आता पदामध्ये तुम्हाला वाढून मिळालेले आहे मित्रांनो, आणि हे तुमच्यासाठी अत्यंत गुड न्यूज ठरणार आहे। तर महापारेषणमध्ये नवीन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि URL लिंक ऍक्टिव्हेट सुद्धा झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची बाब आणि ती म्हणजे कोणती, तर परीक्षा तुमची या महिन्यामध्ये होणार। तर कुठल्या मंथ मध्ये होणार, संभावित मी तुम्हाला तो महिना सुद्धा सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो। महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, महाट्रान्सको, महाडिस्कम आणि महाजनको या तिन्ही कंपन्यांमधून सर्वात बेस्ट कंपनी मानली जाते आणि ती म्हणजे कोणती, महापारेषण म्हणजेच महाट्रान्सको। इथे जर तुम्हाला जॉब लागली ना मित्रांनो, तर ही जी जॉब असते ही अत्यंत चांगली जॉब असते तिन्ही कंपनीच्या कंपॅरिझन मध्ये। तर महाट्रान्सको टार्गेट करा आणि अत्यंत महत्वाची तुमच्यासाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे। त्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, तिला ऑन करून द्यायचं। याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो। तर आता महापारेषण मध्ये नवीन अर्ज कधीपासून करायचा आहे, URL ऍक्टिव्हेट झाली की नाही, हे आपल्याला एका वृत्तपत्राच्या न्यूज मध्ये आलेलं आहे। आपण ती न्यूज बघूया आणि त्यानंतर आपण सविस्तर चर्चा करूया। ओके, बघा काय लिहिलेलं आहे त्यामध्ये। बघा, लोकमतची न्यूज आहे, इथे लिहिलेलं आहे आणि लोकमत मध्ये सर्वात आधी महापारेषण असो वा महाडिस्कम असो, लोकमत मध्येच आधी सर्वात आधी प्रकाशित होत असते। तर इथं लिहिलेलं आहे महापारेषण, महापारेषणच्या पुनर्प्रसारित केलेल्या जाहिरातीकरिता सूचनापत्र। आता काय सूचनापत्र आहे, महाराष्ट्र इथं लिहिलेलं आहे, सॉरी, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महापारेषण लिहिलं आहे बघा। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मधील तांत्रिक संवर्गातील कोणत्या, टेक्निकल, ओके, विविध रिक्त पदांच्या, रिक्त पदे म्हणजे वॅकन्सी होत्या, स्थितीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाच्या आरक्षणाची गणना करून पुनर्प्रसारित केलेल्या जाहिराती कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजे www.mahatransco.in वर दिनांक 22/6/2024 रोजी भरती सूचना या सदराखाली प्रकाशित करण्यात आल्या होत्या। हे सर्वांना माहित आहे, 22/6/2024 ला ॲडव्हर्टाइजमेंट आली होती। आता सर्वजण वाट बघत होते, ती म्हणजे कशाची, तर ती URL लिंक कधी ऍक्टिव्हेट होणार, कधी अप्लाय करायला भेटणार, नाही कधी परीक्षा होणार। आता त्यांनी जी नवीन जाहिरात दिली होती त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की तुमची संभावित परीक्षा ते कधीपर्यंत घेईल, त्यावर आपण चर्चा करूया। आधी हा नोटीस बघूया, नंतर तुमच्यापाशी किती दिवस आहे, तुम्हाला किती कसा अभ्यास करायचा आहे यावर सुद्धा आपण चर्चा करूया। ओके, चला समोर काय म्हणते बघा। बघा, सदर जाहिरातीमध्ये प्रकाशित केलेल्या पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक म्हणजे URL लिंक 15/7/2024 पासून, कोणत्या तारखेपासून, 15, आजची तारीख किती आहे, 13, म्हणजे येणाऱ्या मंडे पासून म्हणजे सोमवार पासून 15/7/2024 पासून तर 9/8/2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे 15 म्हणजे 15 दिवस आणि 15 हे 9 असे तुम्हाला जवळपास 24-25 दिवस मिळालेले आहे। तर 24-25 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा, यावेळेस अचूक फॉर्म भरायचा, फॉर्म चुकवायचा नाही, 2दा-3दा फॉर्म भरायचे नाही, एक्झाम अप्लिकेशन फॉर्म भरायचा, एक्झाम फी पण सुद्धा भरायची आणि याच्या आधी तुम्ही जे एक्झाम फॉर्म भरले होते किंवा अप्लिकेशन फॉर्म भरले होते त्याची जी एक्झामिनेशन फी आहे ती तुमच्या अकाउंटला रिटर्न येऊन जाईल। ओके, तर डेट लक्षात ठेवायची 15/7/24 पासून 9/8/2024। आता इथे समोर काय म्हणते बघा, सबब इच्छुक उमेदवारांनी, जे इच्छुक उमेदवार आहे, आता इच्छुक सर्वच विद्यार्थी आहे, इलेक्ट्रिशियनचे सर्व विद्यार्थी इच्छुक आहेत, 15/7/2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याकरिता जी www.mahatransco.in या कंपनीच्या संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करावेत। आता 15/7/2024 पासून तुम्हाला अर्ज करायचे आहे आणि डेट दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, काय तर 9/8/2024 ही डेट दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता मला सांगा तुमच्यापाशी किती दिवस बाकी आहे, इथून पकडले तर तुमच्याकडे हा 1 महिना पकडा, 15/7/2024 9/8 किती, 25 दिवस। आता
जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली होती त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय लिहिलं होतं की क्लिअरली मेन्शन केलं होतं की तुमची संभावित एक्झाम ना ऑगस्ट किंवा सप्टेंबर मंथमध्ये घेण्यात येईल. त्यांनी क्लिअरली मेन्शन. आता भरपूर दिवस झालेले आहे, 1 वर्ष तब्बल जवळपास कंप्लीट होऊन जास्त दिवस झालेले आहे आणि त्यांना सुद्धा ही बाब चांगल्यानं माहित आहे की पोरं आता एक्झामिनेशनची वाट बघत आहे. तर यावेळेस त्यांना एक्झाम ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये घ्यायचं आहे. मग सर ऑगस्ट पर्यंत तर फॉर्मच भरायचा आहे. मित्रांनो डेट बघा काय आहे, डेट काय लिहिली आहे, 9/8/2024 लिहिले. होय सर बरोबर आहे. मग 9/8/2024 ला जर फॉर्म सर्व कंप्लीट होईल तर मग त्यांच्याकडे पुन्हा 9 तारखेपासून टोटल 21 दिवस वाचतात ऑगस्ट महिन्याचे. किती? 21 दिवस. या 21 दिवसामध्ये आता सर्व डिजिटल आहे, एक बटन दाबली तर सर्व क्लिअर होते, किती फॉर्म आले, कुठं एक्झामिनेशन सेंटर द्यायचं आहे, सर्वांनी कुठं कुठं टाकलाय, त्या हिशोबाने एक्झामिनेशन सेंटर मिळतील. मग 21 दिवस जर त्यांना मिळाले ऑगस्ट महिन्याचे, आणि पुन्हा सांगतोय पुन्हा 21 दिवस मी देतो सप्टेंबर महिन्याचे, 21 दिवस. किती दिवस दिले मी? ऑगस्ट महिन्याचे 21 दिवस, 21 दिवस सप्टेंबर महिन्याचे. म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 21 दिवस म्हणजे असे 42 दिवस जर घेते लास्ट वीक ऑफ सप्टेंबर, म्हणजे सप्टेंबर मध्ये जर त्यांना एक्झाम घ्यायचे तर एका दिवशीची 1 डे एक्झाम होईल. आणि सप्टेंबर मध्ये जर त्यांना एक्झाम घ्यायचे तर 1.5 महिन्यामध्ये ते पूर्ण एक्झामिनेशन सेंटर, त्याच्या व्यतिरिक्त हॉल तिकीट जनरेट कधी करायच्या, काय करायचं हे सर्व रेडी ठेवतील. फक्त लिंकच ऍक्टिव्हेट करायची असते. त्याच्यानंतर या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुमची एक्झाम येणाऱ्या ऑगस्ट महिना संपल्याच्या नंतर सप्टेंबरच्या लास्ट वीक मध्ये होण्याचे बरेचसे चान्सेस आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो संभावित डेट आहे तुमची, मी वारंवार सांगत असतो तुमच्याकडे फार दिवस कमी आहे. आणि महाट्रान्सको मध्ये जर तुम्हाला तुमची जॉब घ्यायची असेल, आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे, समाजामध्ये स्टेटस निर्माण करायचं आहे ना, ही तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि ते सुद्धा ITI वाल्या आणि फक्त इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो मी वारंवार तुम्हाला सांगत असतो बघा, जर तुम्ही अजूनही MCQ जर लावले नसतील तर 100 क्लासेस पूर्ण सिलेबस, जवळपास पूर्ण सिलेबस आपण आपल्या युट्यूब चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट तुमचा कंप्लीट करून दिलेला आहे. एकदा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जा आणि गेल्याच्या नंतर 100 क्लासेस तरी करा आणि तुम्ही स्वतःलाच बघा तुम्ही कोणत्या स्थितीवर आणता. एका दिवशी 2-3 क्लासेस केली तरी चालेल, दिवस कमी आहे, फास्ट करायचे क्लासेस, स्पीड 1.5 टाइम्स केली तरी चालेल, परंतु ते क्लासेस करूनच तुम्ही परीक्षेत बसायचं आहे. 50 प्रश्न 110 मार्कासाठी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी ठरणार आहे. महापारेषण सारख्या ठिकाणी जर तुम्हाला लागायचं आहे ना तर सातत्यानं अभ्यासच करावा लागणार आहे. आता कुठलाही विचार करायचा नाही, कुठल्याशी चर्चा करायचा नाही. स्वतःला येणारे 1 ते 2 महिने स्वतःला एका कमऱ्यामध्ये बंद करून द्या आणि 2 महिने सातत्यानं अभ्यास करा. आणि जेव्हा परीक्षेला जाल ना तेव्हा असं वाटलं पाहिजे की नाही हा प्रश्न मी वाचला, या प्रश्नाचं उत्तर मला यायलाच पाहिजे. तर आता नाही तर कधी नाही, हीच वेळ आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मी वारंवार सांगत असतो अभ्यास करा, रिव्हिजन करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज सुद्धा टेलिग्रामवरती करू शकता. ओके. आणि असल्या प्रकारचे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो एक लाईक तर करून देत जाणार राजो, दिल से लाईक कर दो यार. लाईक कमी असतात, व्हिडिओ भरपूर जण बघतात, नो प्रॉब्लेम, परंतु लाईक सुद्धा करून घेत जाणार नाही का. त्याच्यामुळे काय होते, मला सुद्धा मोटिवेशन मिळते. तर आता तुमच्यासाठी 15 तारखेपासून ऑनलाईन अर्जाची लिंक होणार आहे. येणाऱ्या माझं असं वैयक्तिक मत आहे की तुमची एक्झाम सप्टेंबर महिन्याच्या लास्ट वीक मध्ये होऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त ते समोर काही ढकलणार नाही जास्त, कारण 9 तारखेपर्यंत त्यांनी दिलेला आहे. 21 दिवस ऑगस्टचे मिळतात त्यांना, 21 दिवस आपण सोडून देऊ सप्टेंबरचे. म्हणजे लास्ट वीक जरी पकडला तर तुमच्याकडे आता 42-50 जवळपास 2 महिने आहेत. 2 महिन्यामध्ये जे वाचलं ते रिव्हिजन करा. इंग्लिश म्हणतो, मराठी, रिझनिंग, मॅथ्स आणि टेक्निकल. तर यावर चांगला भर द्या आणि एक सरकारी नोकरी नक्की घ्या आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकदम नोकरी मिळते. ओके. तर ही एक न्यूज होती तुमच्यासाठी, हा व्हिडिओ घेऊन आले हो. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. आणि ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल ना, टेस्ट सिरीज सुद्धा एकदम माफक दरामध्ये आहे. म्हणजे शुल्लकचा दर, तुम्ही काही रुपये देऊन, हजारो रुपये देऊन तुम्ही क्लासेस लावले असेल, परंतु एकदा टेस्ट सिरीज देऊन बघा. विद्यार्थी मित्रांनो टोटल 8 टेस्ट सिरीज बनवल्या आहे आणि एकदम शुल्लकच्या दरामध्ये 8 टेस्ट सिरीज, फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. म्हणजे एका टेस्ट सिरीज मध्ये 130 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 50 प्रश्न टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे 80 प्रश्न. तर जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर या नंबरवरती मेसेज करायचा, 8483040948 हा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवरती मेसेज करायचे, सर मला टेस्ट सिरीज घ्यायची आहे, तर ते तुम्हाला पूर्णपणे गाईड करतील आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा जोडण्यात येईल. ओके. चला यावर मी एक सुद्धा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येईल. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.